भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। भारतीय मजदूर संघाद्वारा अखिल भारतीय अधिवेशन पुरी ओरिसा येथे झालेले ठराव व मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले। सरकारने दिनांक 11 नोव्हेंबर 2025 पासून नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची घोषणा केली असून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेले 53 लाख कोटीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही। देशाच्या प्रगतीत घाम गाडणाऱ्या कामगारांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। कंत्राटी आउटसोर्स स्कीम वर्कर्स, गिग वर्कर्स आदी विविध नावाने कामगारांचे शोषण होत आहे। किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, बोनस इत्यादी कायदेशीर हक्कही दिले जात नाही। खासगी व औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना EPS 95 फक्त 1000 रुपये पेन्शन देत असून 1989 पासून केंद्र सरकारमध्ये भरती बंद केल्याने हजारो पदे रिक्त आहेत। त्या ठिकाणी कंत्राटी कामगारांना नाममात्र वेतन राबवून घेतले जात आहे। कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ म्हणजे इंडियन लेबर कॉन्फरन्स गेल्या 10 वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे। यासह देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेबर, निवृत्त कामगार, सुरक्षा रक्षक, स्कीम वर्कर्स अशा अंगणवाडी, घरेलू बांधकाम, रिक्षा, टॅक्सी चालक, फेरीवाले, माथाडी आदी सर्व क्षेत्रातील कामगारांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी आता BMS हे रस्त्यावर उतरले असून भारतीय मजदूर संघ यांच्यातर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अभय विस्पुते, जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या संदर्भात नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊया। मजदूर संघातर्फे विविध मागण्यांसाठी तुम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केले, काय मागण्या सांगता? भारतीय मजदूर संघाचं 21वे त्रैवार्षिक अधिवेशन जे 6, 7, 8 फेब्रुवारीला पुरी ओरिसा येथे संपन्न झालं। त्यात कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्यासाठी एक दिवसाचं भारतभराचं आंदोलन करण्याचं सरकार जगाव आंदोलन करतोय आम्ही हे, आणि संपूर्ण देशात आज 25 फेब्रुवारीला पूर्ण देशात हे आंदोलन होत आहे। यात कर्मचाऱ्यांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्यात EPS 95 मध्ये जे कर्मचाऱ्यांना जे पेन्शन दिलं जात आहे 1000 रुपये तुटपुंज असं पेन्शन आहे, ते वाढवून कमीत कमी 5000 रुपये पेन्शन देण्यात यावं। दुसरी एक मागणी जी आहे ESIचा लाभ जो आहे, ESIचा लाभ 21000 रुपये पर्यंतच्याच कर्मचाऱ्यांना मिळतो आहे, ज्यांचा पगार 21000 पर्यंत आहे त्यांना। भारतीय मजदूर संघाने मागणी केली आहे की 42000 रुपयाची त्याची सिलिंग करण्यात यावी आणि 42000 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ESIचा लाभ देण्यात यावा। तसंच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांना आज देखील स्कीम वर्कर म्हणून बघितलं जात आहे, आणि ते स्कीम वर्कर जे आहेत ते 10 तास काम करत आहेत, पण त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा अजून देखील दर्जा दिलेला नाही आहे। तर त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अशी एक प्रमुख मागणी आहे। नंतर एक प्रमुख मागणी आहे, जे वीज कंत्राटी कामगार आहेत त्यांना हरियाणा पॅटर्ननुसार त्यांना सेवेत पूर्ववत करण्यात यावं अशी एक मागणी आहे। नंतर घरेलू कामगारांचं जे महामंडळ आहे हे याची पुनर्घटना करून त्यांना जो लाभ आहे, आवश्यक ते लाभ जे संबंधित आहेत त्यांना देण्यात यावेत, आणि फसवणूक जी आहे फसवणुकीपासून त्यात म्हणजे जे डमी नावं आहेत त्यांना कट करून जे ओरिजिनल जे नाव आहेत त्यांना तो लाभ देण्यात यावा। तसंच बांधकाम कामगार महामंडळाचं देखील तेच आहे। इथे आपल्या जळगावला आपण मागे आंदोलन केलं होतं तेव्हा सहाय्यक कामगार आयुक्त नव्हते। भारतीय मजदूर संघाने जे आंदोलन केलं त्याच्यानंतर 8च दिवसात इथे सहाय्यक कामगार आयुक्त आलेत। आता इथे कामगार आयुक्त आहेत, पण सोबत जी कामं जी आहेत कामगार आयुक्तांकडे ते भरपूर कामं अशी आहेत की त्यांच्यातून मार्ग काढायला त्यांना जमत नाही आहे, कारण बरेचसे फसवे नावं त्यांच्या समोर येत आहेत, आणि जे खरोखर जे कामगार आहेत, नोंदीत कामगार आहेत, त्यांना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात येत आहे, आणि त्यांचं नूतनीकरण होत नाही आहे, कारण त्यांच्यावर राजकीय दबाव आहे, त्याच्यामुळेच ते होत नाही आहे। तसंच आपल्या जळगाव जिल्ह्यात 2 आयुध निर्माणे आहे, ऑर्डनन्स फॅक्टरीज, त्यांचं निगमीकरण केलेलं आहे सरकारने। तर निगमीकरणाला भारतीय मजदूर संघाचा विरोध आहे, आणि भारतीय मजदूर संघाची एकच मागणी आहे की जे शासकीय सेवेत जे लागलेले आहेत
तर तो शासकीय कर्मचारी म्हणूनच रिटायर झाला पाहिजे. म्हणून त्यांना प्रसार भारती मॉडेल लागू करण्यात यावं. आणि जी एक महत्त्वाची मागणी आहे पेन्शन संदर्भातली, NPS आणि UPS ह्याच्या 2 फसव्या घोषणा ज्या सरकारने केलेल्या आहे त्या रद्द करून सर्वांना OPS जी जुनी पेन्शन योजना आहे ही लागू करण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणी भारतीय मजदूर संघ करत आहे. नाव सांगा आपलं. अभय विस्पोते, भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष. आज संपूर्ण देशभर भारतीय मजदूर संघच्या वतीने आपण हे सरकार जगाव आंदोलन करत आहोत. कारण हे जे आजचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, कामगारांच्या विविध विषयांसंदर्भात हे सरकार झोपलेलं आहे. यांना कामगारांबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती किंवा कामगारांपर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारचे लाभ पोहोचवण्याचा जो विषय असतो याच्यामध्ये यांना कोणताही रस राहिलेला नाही. त्यामुळे सरकार एक प्रकारे झोपलंय आणि ते सरकार जागा करण्याचं काम आज भारतीय मजदूर संघ या आंदोलनाच्या मार्फत संपूर्ण भारतभरामध्ये करत आहे. यामध्ये आताच आपल्याला नुकतंच सांगण्यात आलं की विविध मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. हो, याच्यामध्ये देशव्यापी मोठ्या मागण्या आहेत, पण त्याचसोबत आपल्या जिल्ह्यामधील काही घरेलू कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, नगरपालिका कंत्राटी कामगार आहेत, अशा विविध कामगारांच्या ज्या समस्या आहेत, या छोट्या समस्या आहेत, या सोडवणूक सरकार या किंचित वेळेमध्ये करू शकते. परंतु या समस्या सोडवायच्या नाही व कंत्राटदारांना आणि मोठमोठ्या कंत्राटदारांना याचा मोठ्या प्रमाणात पैशांचा लाभ घेऊ द्यायचा असं सरकारचं धोरण याच्यातनं दिसतंय. कारण आपण पाहू शकत असाल, बांधकाम कामगारांचे करोडो रुपयांची भांडे संच हे नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या कार्यालयातनं वाटप होत आहेत. आणि जे खरे कामगार बांधकाम कामगार असतील किंवा घरेलू कामगार असतील, जे लोकांची डोक्यावर बांधकामाचे साहित्य घेऊन काम करतात, असे कामगार असो किंवा लोकांच्या घरी जाऊन जे महिला भांडी धुणीचं, स्वयंपाकाचे काम करतात असे घरेलू कामगार असो, अशा कामगारांना कोणत्याही प्रकारचा लाभ आजपर्यंत खरे कामगार जे त्यांना देण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील मागील 2.5 वर्षापासून घरेलू कामगारांना भांडे संच वाटप होत नाहीये. आणि त्याच विरोधात काही नगरसेवकांच्या कार्यालयावर जाऊन बांधकाम कामगार, जे डमी बांधकाम कामगार आहे, ज्यांनी कधी बांधकामाचं डोक्यावर पाटी सुद्धा घेतलेली नसेल, अशा बांधकाम कामगारांना आपण शासन हे लाभ देत आहे. ही चुकीची एक सरकारची फसवी योजना आहे, जी खऱ्या कामगारांना डावलून फेक कामगारांना सहकार्य करते. त्याचसोबत कंत्राटी कामगार आहे, नगरपालिका कंत्राटी कामगार, आपण पाहू शकत असाल तोडक्या 5 आणि 6 हजार रुपयाच्या पगारावर हे नगरपालिका कंत्राटी कामगार काम करत आहेत. आपण जिल्ह्यातील कोणत्याही नगरपालिकेत जाऊन या, कंत्राटी कामगारांचे पगार पाहून घ्या. 5 आणि 6 हजार रुपये कंत्राटी कामगार स्वच्छतेचे काम करत आहेत. जे स्वच्छता आपण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत राबवलं जातं. परंतु त्या स्वच्छता अभियान राबवणाऱ्या नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो, या सर्व ठिकाणचे जे कामगार आहेत, या सर्व कामगारांना तोडक्या रकमेत हे काम करून घ्यायला लावत आहेत. त्याचसोबत त्यांना देण्यात येणारी जी पगाराची रक्कम आहे ती प्रति महिना न देता ती 2-2, 3-3 महिन्यात थकवून त्यांना ती दिली जाते. कोणत्याही प्रकारचा लाभ त्याच्यासोबत हे कंत्राटदार देत नाही. याच्यावर शासनाने काळजी घेऊन कारवाई केली पाहिजे, जेणेकरून आरोग्याशी संबंधित काम करणाऱ्या कामगारांना त्याचा लाभ होईल. तसेच घरेलू कामगार जे लोकांच्या घरोघरी जाऊन बांधकामाचं काम करतात, घरेलू काम करतात, अशा या ज्या स्थानिक मागण्या आहे, या मागण्यांचाही विचार प्रशासनाने करावा अशी आम्ही भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज आंदोलनाच्या मार्फत विनंती करतो. माझं नाव सचिन लाडोंदारी, मी भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्हा सचिव म्हणून काम करतो.